नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्म संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शनिदेवांविषयी आपण व्हिडिओ बनवत होतो। शेवटचा व्हिडिओ आपण शनी जयंतीनिमित्त बनवला होता। पण शनिदेवांची माहिती घेत असताना भरपूर ठिकाणी पुस्तकं बघण्याचा प्रयत्न केला किंवा काही ठिकाणी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला देवस्थानच्या ठिकाणी, तर अशी काही माहिती मिळत नाही। पण शेवटी पुराणांचा उल्लेख घेऊनच काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच गोष्टी तुमच्या समोर मांडत आहे। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शनिदेवांचा जन्म बघितला होता। तर शनिदेवांचा जन्म सूर्यदेव पुत्र आणि छाया माता यांच्या पोटी शनिदेवांचा जन्म झाला। पण जन्माच्या वेळेपासूनच शनिदेवांना गर्भापासूनच खूप त्रास सहन करावा लागला। म्हणजे ज्यावेळेस त्यांची आई या गर्भवती होत्या त्यावेळेस शनिदेवांचे जे वडील आहे सूर्यदेव, त्यांना हे कळून चुकले की छाया ही जी आहे ती आपली पहिली पत्नी संज्ञा हिची वाली एक छाया आहे, म्हणजे सावली आहे आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर। मग त्यावेळेस त्यांनी त्यांचा स्वीकार करण्यास मनाई केली आणि अंतर्मनाने जाणलं की संज्ञा देवी या कुठं तपश्चर्या करताय, त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी आपल्या सूर्यलोकामधून या छायादेवी जी आहे त्यांना काढून टाकलं आणि त्यांना सांगितलं का परत सूर्यलोकामध्ये यायचं नाही। पण का बरं जायचं काय हे त्यांनी काहीच सांगितलं नाही। शेवटी ज्या जंगलामध्ये संज्ञा देवी तपश्चर्या करत होत्या त्या ठिकाणी सूर्यदेव पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की देवी आता आपण आपल्या आपल्या स्वर्गलोकात परत चला बस सूर्यलोकामध्ये। पण त्यांचा प्रश्न परत पाहिला तोच होता की तुमचं जे तेज आहे ते मला काही सहन होत नाही, म्हणून मी तपश्चर्या करायला आले। तर शेवटी सूर्यदेव सांगतात का आता त्याची गरज नाही, माझ्याकडे बघ, माझं तेज तुम्हाला सहन होईल। मग ज्यावेळेस संज्ञा देवी बघता सूर्यदेवांकडे तर खरोखर त्यांच्या तपश्चर्याच्या साधनेमुळे तो चमत्कार घडून येतो आणि सूर्यदेवाचे तेज त्यांना सहन व्हायला लागते। पण त्याच ठिकाणी छायामाता आल्यानंतर त्या ठिकाणी ते पण बोलता मला पण सूर्यलोकात घेऊन चाला, पण सूर्यदेव त्या गोष्टीला नकार देतात आणि त्यांच्या पोटामध्ये जो मुलगा असतो त्याला पण मानायला तयार होत नाही। आणि इकडे संज्ञा देवी पण त्यांना सांगतात का तुला फक्त माझ्या जागेवर मी राहायला सांगितलं होतं। व त्यांच्यामध्ये जे वाद झाल्यामुळं ते त्यांना छायादेवीला न्यायला नाही मानतात आणि त्यांना तसंच ते जंगलामध्ये सोडून देतात। मग या सूर्यलोकामध्ये सूर्यदेव आणि संज्ञा देवी ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस छायादेवी त्याच ठिकाणी तपश्चर्या करायला बसतात महादेवांची की माझ्यावर अन्याय का बरं झाला। तर हजारो वर्ष ज्यावेळेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, हजारो वर्ष छायादेवीने तपश्चर्या केली। तपश्चर्याच्या पोटी शेवटी त्यांनी अन्न पाणी काहीच घेतलं नाही, म्हणून शनिदेव गर्भामध्येच त्यांचं सर्वांग हे काळं पडलं होतं। पण ज्यावेळेस त्यांची तपश्चर्याला प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी वरदान दिलं का तुमच्या पोटी छायादेवी एक चांगला मुलगा जन्माला येईन आणि तो जगाचा न्याय करीन, असं वरदान देऊन त्यावेळेस ते निघून गेले। पण त्याच्यानंतर पण छायादेवी या जंगलातच होत्या। जंगलात असताना त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं। प्रसूती काळाच्या काळास म्हणजे ज्यावेळेस प्रसूतीच्या त्यांना वेदना होत होत्या त्यावेळेस पण कोणीच नव्हतं। आणि हा सर्व संघर्ष शनिदेवांनी आपल्या आईचा आपल्या पोटामध्ये बघून ते पण बघत होते आणि कुठंतरी मनात तेव्हापासूनच एक आपण जे म्हणतो संघर्षाची भावना किंवा आपण जे म्हणतो शनिदेव एवढे कठोर का बरं, तर त्यांना जन्म जातच त्यांच्यावर जो अन्याय झाला होता तर इतरांवर किती अन्याय होता असं याची जाणीव त्यांना गर्भातच झाली होती। ज्यावेळेस शनिदेवांचा जन्म झाला त्यावेळेस ते जंगलातच होते, त्यावेळेस आपले मातेचं दुःख पाहून शनिदेवांना पण खूप दुःख झालं आणि नंतर क्रोध आला। तर क्रोधाचं कारण म्हणजे जन्मजात जेव्हा गर्भवती त्यांची आई होती गर्भातच शनिदेवांना जेवढा त्रास झाला आणि जन्मानंतर बी जो त्रास झाला याचं कुठंतरी त्यांना वाईट वाटलं आणि खूप असा क्रोधिष्ट स्वभाव शनिदेवाचा जन्मताच झाला। आणि शेवटी ते जंगलात असतानाच त्यांच्या आईला म्हणजे छायादेवीला म्हणतात का माते मी आज तुझा अधिकार तुला देणारच, आणि ते त्यांच्या आईला घेऊन सूर्यलोकात जातात बालपणीच। पण सूर्यलोकामध्ये गेल्यानंतर सूर्यदेव ही गोष्ट मानायला तयारच नसतात का शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहे आणि जे माता संज्ञा देवी होती त्यांचं पण असंच म्हणणं असतं का माझी तू फक्त छाया आहे, तुझा आणि इथं सूर्यलोकाचा काही संबंध नाही। त्यावेळेस शनिदेवांना प्रचंड क्रोध येतो आणि त्यांची जी आपण म्हणतो शनिदेवांची नजर आपल्या वडिलांवर म्हणजे सूर्यदेवावर पडली। तर जे छायादेवीचं हजारो वर्षाची तपश्चर्या होती ती तपश्चर्याचं फल शनिदेवांनी पोटात पण ग्रहण केली होती, त्यांची पण तेवढीच तपश्चर्या झाली होती। आणि त्या तपश्चर्यामुळे एक अद्भुत बल, शेवटी सूर्यदेवाचेच पुत्र होते ते, त्याच्यामुळे एक अद्भुत बल त्यांच्यामध्ये होतं आणि त्यांच्या नजरेत बी होतं। त्यांच्या नजरेमुळं काय झालं ते सूर्यदेवांना म्हणजे सहन व्हायना एवढा प्रखर तो प्रकाश पडत होता आणि सूर्यदेव सुद्धा काळे पडायला लागले। त्याच्यामुळं सर्व देव एकत्र आले, आता काय करायचं, पण शनिदेव काय थांबायला तयार नव्हते। आणि शेवटी असं सांगण्यात आलं त्यांना की आता जर
शनिदेव जर थांबले नाही, आपली नजर त्यांनी जर सूर्यदेवावरून हटवली नाही, तर या जो ब्रह्मांड आहे ब्रह्मांडाचा पूर्ण नाश होईल आणि सगळीकडे काळोख पसरायला लागल. तर इंद्रदेव आले पण कोणाचाच शनिदेव ऐकाना. शेवटी सर्व देव हे आपल्या त्रिदेवांकडे गेले नेहमीप्रमाणे, ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडं. तर शेवटी त्यांनी पण तेच सांगितलं की शनिदेवाला तीच व्यक्ती आवरू शकन जिच्यामुळे हे सगळं घटना सुरू झाली. तर मग शनिदेव या आपल्या आईला न्याय देण्यासाठी सूर्यलोकात आले होते. त्यावेळेस मग त्यांच्या आईलाच समजायला सांगितलं इंद्रदेवांनी की तुम्ही शनिदेवाला थांबवा, आणि त्यांच्या आईचं ऐकून शेवटी शनिदेव थांबले. पण त्यांचा क्रोध काही शांत होत नव्हता. हे भांडण असंच पुढं चालू राहिलं. शेवटी भगवान महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं शनिदेवांना की तुम्हाला तुमचा क्रोध आवरावा लागेल शनिदेव, आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सहाय्य करीन, मी तुमचा गुरु होऊन. तर हे शनिदेवांचे नेमकं गुरु कोणत्या रूपात झाले महादेव ह्यो आपण याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू. पण ज्यावेळेस महादेवांनी सांगितलं का तुम्ही आता मी तुम्हाला ज्ञान दिलं आणि आक्रोध तुमचा शांत झाला पाहिजे भाऊ. पण हे ज्यावेळेस शनिदेवांनी ऐकलं ते प्रसन्न झाले, व महादेव प्रकट झाले, तुम्ही वरदान दिलं. पण त्यांची आई आणि त्यांचं म्हणणं परत आलं का आमचं काय बा. शनिदेव म्हटले का माझ्या आईला न्याय कसा मिळणार. त्यावेळेस सूर्यदेवांना त्यांनी सांगितलं का हा तुमचाच मुलगा आहे, आणि तेव्हा सूर्यदेवांनी हे पण मान्य केलं की तुम्ही ठीक आहे का सूर्यलोकामध्ये राहू शकतात. अशी ही घटना. म्हणजे आपण जे म्हणतो का शनिदेव एवढे कठोर का बरं आहे, तर शनिदेवांचा एवढा संघर्ष हा जन्मताच म्हणजे जन्म व्हायच्या अगोदरपासूनच त्यांनी हा एवढा संघर्ष बघितलाय. म्हणून त्यांनी हा संघर्षामध्ये करत असताना न्याय एकदम कठोरपणे शनिदेव हे करत असतात. तर याचेच आपण पुढची अजून वेगवेगळी माहिती व्हिडिओ आपण बनवत राहणार आहे. हा दुसरा पार्ट म्हणजे कसा वाटला तुम्हाला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.